घडलेल्या घटनेची मुख्यमंत्र्यांनी आता गंभीर दखल घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणे पोलीस आयुक्तांसोबत या संदर्भात चर्चा केली आहे। गंभीरपणे तपास करण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला आणि या प्रकरणाची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा केली आहे आणि तपासासंदर्भात काही सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। पुण्याच्या अब्रूचे अक्षरशः धिंडवडे निघालेत असं म्हणता येईल, कारण स्वारगेट हा कायमच गजबजलेला, अगदी रात्र असो किंवा दिवस गजबजलेला असा परिसर आणि या परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास पार्क केलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यानं पुणे हादरलेले आणि मुख्यमंत्र्यांनी आता तपास करण्याच्या सूचना दिल्या। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आवेश, खरं तर केवळ पुणे हादरले असं म्हणून चालणार नाही, संपूर्ण राज्य हादरलेलं आहे आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली। गेल्या काही आठवड्यात आपण बघू शकतो पुण्यामधला जो क्राईम आहे ते वाढत गेलेला आहे आणि असाच प्रकार स्वारगेट स्थानकात घडलेला आहे। एका 26 वर्षीय तरुणावर अत्याचार करण्यात आला, ते पण सकाळी 5:30 वाजता। तर आपण एक गोष्ट महत्त्वाची बघितली ना, तिथं पोलीस प्रशासनचं कोणी होतं ना, जे डेपो मधले कोणी कर्मचारी नव्हते। या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दखल घेतली। आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली, जो कोणी आरोपी असेल त्याला लवकर पकडून योग्य ते शिक्षा द्या आणि जमलं तर जलद कोर्टात सुद्धा आपण हे सुनावणी करू, असं सुद्धा सूचना त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या आहे। कुठलीही हयगय करू नका, कुठलाही राजकीय दबाव न आणता कारवाई करा, अशा सुद्धा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। विक्रांत, बरं, धन्यवाद आवेश दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। Thank you.